अश्रूंच्या महापुरात वीरपुत्राचा निरोप. टाकळीवाडीचे सुपुत्र रोहित खनिकुडे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. अमर रहेच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. वडील आणि भावानं दिला मुखाग्नी. देशसेवेचं कर्तव्य बजावत असताना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण आलेले टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील जवान रोहित परशुराम खनिकुडे वय वर्ष 27 यांना आज अत्यंत शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. शासकीय इतमामात पार पडलेल्या या अंत्यसंस्कारावेळी जनसागराचे डोळे पाणावले होते. रोहित खनिकुडे यांनी 2020 मध्ये बेळगाव येथील मराठा लाईफ इन्फंट्रीमधून आपल्या लष्करी प्रवासाला सुरुवात केली होती. अरुणाचल प्रदेश आणि चीन सीमेवरील खडतर सेवा बजावल्यानंतर ते सध्या जम्मू काश्मीरमध्ये तैनात होते. 16 एप्रिल 2026 रोजी कर्तव्यावर असताना त्यांनी मातृभूमीसाठी सर्वोच्च बलिदान दिले. आज सकाळी शहीद रोहित यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी टाकळीवाडी इथं आणण्यात आले. पार्थिव घरी पोहोचताच कुटुंबियांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. आई आणि नातेवाईकांचा विलाप पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले. सजवलेल्या ट्रॅक्टरमधून काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेच्या मार्गावर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. शहीद रोहित खनिकुडे अमर रहे अशा घोषणांनी शिरोळ तालुक्याचा पूर्व भाग दुमदुमून गेला होता. गावातील स्मशानभूमीत लष्करी व पोलीस दलाच्या वतीनं त्यांना मानवंदना देण्यात आली. यावेळी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस निरीक्षक संतोष माने, उपनिरीक्षक जीवन पाटील आणि अन्य शासकीय अधिकाऱ्यांनी शहीद जवानाला अभिवादन केले. शेकडो तरुण आणि पंचक्रोशीतील हजारो नागरिक या वीरपुत्राच्या अंत्यदर्शनासाठी उपस्थित होते. शासकीय सोपस्कार पार पडल्यानंतर वडील परशुराम खनिकुडे आणि मोठे भाऊ राहुल खनिकुडे यांनी रोहित यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला. एका उमद्या तरुणानं देशासाठी दिलेल्या बलिदानामुळे टाकळीवाडी गावासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. आमच्या प्रतिनिधींचा पाहत रहा CK24 न्यूज.